आम्ही कुणाचे आडवे जात नाही, तर आमच्याही कुणी आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आला अंगावर तर या शिंगावर. तुम्ही ओम निंबाळकरांचे जे नाव घेता ते एक नामचीन गद्दार, ते एक नामचीन गद्दार, ते ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे. ऑपरेशन टायगर 3 सचिन आहेर यांना फोडलं. शिंदेकडून भरला उपसभापती पदासाठी अर्ज. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर 3.0 अंतर्गत अत्यंत मोठी आणि नाट्यमय घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन आहेर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. या ऐतिहासिक आणि धक्कादायक राजकीय भूकंपात सचिन आहेर यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्जही दाखल केलाय. ठाकरे गटातील 6 खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अद्याप ताजा असतानाच थेट आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाच्या आणि विश्वासू शिलेदाराला आपल्या बाजूने वळवून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईच्या राजकारणात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सुरुंग लावलाय. या अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं असून विरोधी छावणीत प्रचंड मोठी खळबळ आणि अस्वस्थता पसरली आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज्यात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी पद्धतीने सुरू असून विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली होती. या अतिशय प्रतिष्ठेच्या पदासाठी सत्ताधारी महायुतीकडून नीलम गोरे किंवा कृपाल तुमाणे यांच्यासारख्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात जाणीवपूर्वक आणि रणनीतीचा भाग म्हणून सुरू ठेवण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पडद्यामागे अत्यंत गुप्तपणे राजकीय सूत्र हलवत विरोधकांना आणि राजकीय विश्लेषकांना पूर्णपणे गाफील ठेवण्याची अनोखी रणनीती आखली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सर्वांना प्रचंड मोठा धक्का देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि निष्ठावंत आमदार सचिन आहेर यांचं नाव थेट समोर आणण्यात आलंय आणि त्यांनी तातडीनं शिंदे गटाच्या अधिकृत शिवसेनेत प्रवेश करून उपसभापतीचा अर्ज भरलाय. अचानक सर्वांना प्रचंड मोठा धक्का देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि निष्ठावंत आमदार सचिन आहेर यांचं नाव थेट समोर आणण्यात आलंय आणि त्यांनी तातडीनं शिंदे गटाच्या अधिकृत शिवसेनेत प्रवेश करून उपसभापती पदाचा अर्ज भरलाय. ऑपरेशन टायगर 3.0 चा हा पहिलाच अत्यंत अचूक राजकीय वार मानला जात असून या अनपेक्षित धक्कातंत्रामुळे महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना कोणतीही प्रडती रणनीती आखण्याची साधी संधीही मिळालेली नाहीये. सचिन आहेर यांचा हा तडकाफडकी घेतलेला निर्णय केवळ एक वैयक्तिक पक्षांतर नसून यामुळे मुंबई आणि विशेषतः वरळी विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण राजकीय समीकरणं आणि भविष्यातील गणित पूर्णपणे बदलणार आहेत. सचिन आहेर हे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष असून मुंबईतील कामगार वर्गावर, गिरण गावावर आणि स्थानिक मतदारांवर त्यांची खूप जुनी पारंपरिक आणि घट्ट राजकीय पकड आहे. त्यामुळे आगामी काळात परळीत आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन आहेर अशी थेट लढत पाहायला मिळेल यात शंका नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकसंध शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर वरळी मतदारसंघात नौखे असलेला आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद आणि राजकीय अनुभव पणाला लावला होता. 2019 आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळीतून सुखरूप विजयी करण्यात सचिन आहेर यांचा अत्यंत मोलाचा आणि सिंहाचा वाटा होता. आता नेमका हाच हुकुमी एक्का एकनाथ शिंदे यांनी अत्यंत चाणाक्षपणे आपल्या बाजूला घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मुंबईच्या बालेकिल्ल्यातील सर्वात मोठा वैयक्तिक आणि राजकीय पराभव मानला जातोय. या संपूर्ण बंडाला आणि अचानक झालेल्या पक्षांतराला भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचणी येऊ नये त्यासाठी शिंदे गटाच्या कायदेशीर तज्ज्ञांनी अत्यंत काटेकोर आणि कायदेशीर नियोजन केलंय. शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर अधिकृत भाष्य करताना स्पष्ट केलंय. सचिन आहेर यांनी कोणत्याही वेगळ्या किंवा विरोधी पक्षात प्रवेश केलेला नसून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिलेल्या मुख्य आणि मूळ शिवसेनेतच प्रवेश केलाय. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर तांत्रिक किंवा कायदेशीरदृष्ट्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता अत्यंत धूसर आणि कमी आहे. सध्याच्या घडीला विधान परिषदेत सत्ताधारी महायुतीकडे 56हून अधिक आमदारांचं प्रचंड आणि भक्कम बहुमत असल्यानं सचिन आहेर यांचा या निवडणुकीतील विजय जवळपास निश्चित मानला जातोय.
विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडून अशा बिकट परिस्थितीत कोणताही नवा किंवा सक्षम उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता नसल्यानं ही उपसभापती पदाची संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह अत्यंत गडद झाली आहेत. सचिन आहेर यांच्या धक्कादायक निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत पातळीवर नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी, अविश्वास आणि मोठी अस्वस्थता असल्याचं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीचे मोठे मनसुबे आखतायत, त्याच वेळी जमिनीवरील त्यांचे अत्यंत विश्वासू आणि जनमानसात पकड असलेले शिलेदार एकामागून एक पक्ष सोडतायत, सत्ताधाऱ्यांच्या गोट्यात सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले होते आणि आता थेट आमदारांची मोठी गळती सुरू झाल्यानं ऑपरेशन 3.0 अंतर्गत आगामी काळात ठाकरे गटाचे आणखी काही बडे आमदार आणि वजनदार नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा राजकीय गोटातून केला जातोय. सचिन आहेर यांच्या पक्षांतरापूर्वी अवघ्या 8 दिवसांमागेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना असाच एक मोठा आणि तितकाच तीव्र राजकीय धक्का दिला होता. ऑपरेशन टायगरच्या आधीच्या टप्प्याअंतर्गत ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी एकाच वेळी पक्षांतर करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. केंद्रीय पातळीवर पक्षाची धुरा सांभाळणारे संसदेतील हे महत्त्वाचे शिलेदार फुटल्यानं ठाकरे गटाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. लागोपाठ 8 दिवसात घडलेल्या या 2 मोठ्या पडझडींमुळे उद्धव ठाकरे यांना दिल्लीपासून ते थेट मुंबईच्या स्थानिक पातळीपर्यंत मोठे खिंडार पडले असून त्यांच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या अंतर्गत शिस्तीवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अवघ्या 8 दिवसांच्या अंतरानं बसलेल्या या दुसऱ्या धक्क्यामुळे केवळ ठाकरे गटच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडी बॅकफूटवर आली आहे. पहिल्या धक्क्यानं संसदेतील ताकद कमी झाली असताना सचिन आहेर यांच्या रूपानं बसलेला दुसऱ्या धक्क्यानं थेट आदित्य ठाकरे यांच्या वरळी या हक्काच्या बालेकिल्ल्याला आणि मुंबईतील मराठी कामगार चळवळीला सुरुंग लावलाय. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सुनियोजितपणे अवघ्या 8 दिवसात ही दोन्ही ऑपरेशन्स यशस्वी करून दाखवली आहेत. ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी अजूनही संपलेली नाहीये. लागोपाठच्या या वेगवान राजकीय घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्ताधारी महायुतीचं पारडं मात्र कमालीचं जड झालंय. त्यासोबतच ठाकरे गटात आता कुणी उरलंय की नाही असा सवालही राजकीय वर्तुळात चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.